नमस्कार अमरावती. अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या अंजनगाव सुरजी येथील प्रशिक्षण शिबिरात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी पक्षातील काही नगरसेवकांवर 5 ते 6 लाख रुपये घेऊन MLC निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून पदेही काढून घेण्यात येतील असा इशारा त्यांनी दिल्याने MLC निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीत विरोधक वर्चांनी पैसे घेतल्याचा आरोप आमच्यावर करीत आहे असा संताप सुद्धा आपल्या भाषणातून व्यक्त करण्यात आला. पाहायला ये सर तरी त्या हरामखोराला जाऊ द्या उमेदवाराला. आपला गठ्ठा मत एका ठिकाणी दिसले पाहिजे म्हणून पहिले सांगितलं का बहिष्कार करा. सर्व जिल्ह्यात सांगितलं, इथंच नाही पुऱ्या जिल्ह्यात सांगितलं. म्हणे आम्ही पैसे घेतले, आम्ही बहिष्कार कसा करू. अरे त्याला सांगा म्हटलं, तुम्ही माये नाव सांगा, माये नाव. पैसे मागायला आला तर बबलू देशमुख जोड पैसे दिले त्याला मागून घ्या. तरी तुम्ही त्याला मतदान करू नका. तरी कोणी काही तयार नव्हतं. म्हणे आम्ही कोरे टाकू. कोणी अल्लाची शपथ घेतली, कोणी कायची शपथ घेतली. आणि इथं कोरे किती पडले तुम्ही पाहिले. पुऱ्या जिल्ह्यात 5 कोरे पडले. त्याच्यात आमच्या लोकांची बदनामी झाली, काँग्रेसच्या नेते लोकांची बदनामी झाली. विरोधी पक्षवाले म्हणतात की वरच्याने पैसे खाल्ले. या हिशोबानं एकदा तिकिटात दिल्यावर असे बेमान होते जे ह्या पदावर या नगरसेवकात ज्यानं बेमानी केली, जे पदावर आहेत, कोणी कोणाचा अध्यक्ष आहे, काही कोणाचा अध्यक्ष आहे, त्याला मी त्या अध्यक्ष पदावर ठेवणार नाही. ज्याची लायकी नाही, जो लोकायला काय सांगणार आहे तो का म्या बीजेपीला मतदान केलं म्हणून आता तुम्ही माझ्यासोबत राहा. अरे आम्ही लढाई लढून राहिलो. म्या असं केलं असतं तर 2दा आमदार राहिलो असतो, 1दा मंत्री राहिलो असतो. आम्ही एवढी बारकीनं एवढ्या ताकदीनं लढाई लढतो. तुमच्यासाठी लढतो. राहुल गांधी लढून राहिले, काँग्रेस लढून राहिले. बबलू भाऊ तू मागे बढो. तुम्ही थोड्याशा पैशानं 5 लाखानं 6 लाखानं विकल्या जातात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्याच्या काँग्रेसच्या भरोशावर निवडून राहिले, त्या पंजाच्या भरोशावर निवडून राहिले, पद भोगून राहिले, सालोसाल नगरसेवक होऊन राहिले, त्याच्यासोबत बेमानी करतात. लाज वाटायला पाहिजे. खासदार साहेबांना वाटे काय, पण मी ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. कोणी जाईन, कोणी काही करा, तरी काही चालू ठेवणार आहोत का आपण. एवढ्या ताकदीनं आपण सीटा निवडून आणल्या. त्या अचलपूर असो, अंजनगाव असो, की अधिक तुमचा चिखलदरा असो, धारणी असो, 150 त्याच्या सीटा होत्या, 130 आपल्या आहे. एवढ्या याच्यातही आपण 100 सीट निवडून आणली. आपल्याला मत किती भेटले, पोरं टाकायला लावले तर 5. म्हणून दुःखाची गोष्ट आहे. दुःख वाटते तर आपण लढाई कोणासाठी लढून राहिलो. त्या राहुल गांधीचं त्यांचं काय होऊन राहिलं आणि बदनामी यांची. आम्ही पैसे खाल्ले म्हणून मतं भेटले नाही.